नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासंदर्भात दोन मोठ्या खुशखबर आल्या आहेत। मित्रांनो, सध्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे की 16वा हप्ता कधी मिळेल, तर मित्रांनो त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हा 16वा हप्ता देशातील 9 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही 16व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, 16वा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे त्या संदर्भात कृषी विभागाचे अधिकारी यांनी काय सांगितले आहे ते आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बातचीत करेंगे और उसका उत्तर लेंगे। सर, ये तो आपने बहुत अच्छे से समझाया कि ये एग्जैक्टली स्कीम क्या है और स्कीम को ये ई-केवाईसी जो करने का हमने प्रोसेस इस बार रखा है उसके पीछे की मंशा क्या थी। 12 से 21 फरवरी जो हम ई-केवाईसी का कैंपेन चला रहे हैं, इस कैंपेन के बारे में अगर थोड़ा सा डिटेल में बता सकें कि जिन किसानों ने अभी तक ई-केवाईसी नहीं कराई है वो 12 फरवरी से 21 फरवरी के बीच में ई-केवाईसी कैसे कराएं, कहां कराएं और कराना कितना मैंडेट है, कराते हैं तो फायदा क्या है और नहीं कराते हैं तो नुकसान कितना है। बिल्कुल, तो बहुत अच्छा। और चूंकि अभी हमारा जो अभियान है, चूंकि हम लगभग 16वीं किस्त फरवरी के अंत में या मार्च के फर्स्ट वीक में रिलीज होने वाली है, तो जिसमें सारे जो भी हमारे फार्मर्स हैं जो कंडीशन पूरी करेंगे उनको बेनिफिट मिलेगा। तर अशा प्रकारे मित्रांनो, या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 16व्या हप्त्याचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी प्रत्यक्ष कृषी विभागाचे अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मागील 15वा हप्ता हा देशातील 8 कोटी लाभार्थ्यांना मिळाला होता, परंतु यावेळेसचा 16वा हप्ता हा 9 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे, हे पण या ठिकाणी मनोज गुप्ता यांनी सांगितले आहे। लगभग हमारे पास आज अभी करीब 9 करोड़ फार्मर्स उसमें योग्य हैं, जिनको ये लगभग हमारा 16वां इंस्टॉलमेंट मिलेगा। तर अशा प्रकारे मित्रांनो, लवकरच पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे। त्यामुळे सध्याची जी मोहीम सुरू आहे त्या मोहिमेचा फक्त 1 दिवस बाकी आहे, म्हणजेच मित्रांनो आजचा शेवटचा दिवस बाकी आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवाईसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, म्हणजेच पीएमच्या 16व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र राहाल। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।